90व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात युद्धस्थ कथा या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं। यावेळी सैन्यातील निवृत्त अधिकारी आणि पोलीस दलातील अधिकारी विश्वास नांगरे पाटील यांनी त्यांना आलेल्या युद्धजनक परिस्थितीचा अनुभव लोकांपुढे सांगितला। मंजिलें उन्हीं को मिलती है जिनके सपनों में जान होती है, केवल पंख होने से कुछ नहीं होता, हौसलों से उड़ान होती है। ही 71च्या युद्धात आपल्याला निश्चितपणे पुढे दिसेल। सर, आपण पण 71च्या युद्धात होतात, त्याबद्दल काही आपणही होतात ना सर? आपण तिघांकडनं थोडं 71 बद्दल पटपट ऐकून घेऊया। मला वाटतं जसं जनरल पेत्रेंनी सांगितलंय, 71चं युद्ध फार एक महत्त्वाचं होतं आणि मला वाटतं संबंध आपल्या देशासाठी एक फार असं अभिमान वाटावं असं युद्ध होतं। कारण मी नेहमी म्हणत असतो की 47-48 मध्ये 62 मध्ये आपला जो इतिहास आणि भूगोल स्वतंत्र भारताचा बदलला तो आपल्या एका दृष्टीने विरुद्ध झाला। त्याच्यामध्ये अजूनही 1/3 जम्मू काश्मीरचा भाग दुसरीकडे आहे, तसेच कित्येक स्क्वेअर किलोमीटर चायनाकडे आहे। पण हे 71 युद्ध असं होतं की फक्त 9 वर्षाच्या आपल्या 62 युद्धाच्या डिफीटनंतर आपण एक नवीन इतिहास आणि भूगोल बनवला आणि नुसताच भारताचा नाही तर संबंध इंटरनॅशनल भूगोल बदलला, संबंध जागतिक भूगोल बदलला की एक नवीन देश जन्माला आला। आणि त्याच्यात अर्थात मुक्ती बहिणींचं त्याच्यामध्ये फार महत्त्वाचं योगदान आहे। मगाशी सांगण्यात आलं तसं माझा भाऊ मुक्ती बहिणींच्या बरोबर होता। जवळजवळ 3-4 महिने लढाई सुरू व्हायच्या आधीच तिथे आपले काही जण त्यांना मदत करत होते। आणि मी बागडोगरा म्हणजे दार्जिलिंगच्या जवळचा बेस आहे, तिथे हंटर विमानाने आम्ही तिथून त्याच्यामध्ये भाग घेतला होता। आणि आमचा जो मोटो होता तो शत्रुंजय, म्हणजे शत्रूवरती विजय। आणि मगाशी नांगरे साहेब म्हणले तसं इंटेलिजन्स आपला खूप चांगला होता त्यावेळेला। आणि एक चांगलं होतं म्हणजे तुम्ही कुठलीही लढाई बघितली तर 14 दिवसामध्ये आपला एम हासिल करणं म्हणजे काय फार गोष्ट म्हणजे फार सोपी नाही आहे। पण ते सगळ्यांना माहिती होतं की ढाका मस्ट फॉल, आणि ते खरंच झालं। अर्थात काही त्याच्यामध्ये अडचणी आल्या, पण जसं पेत्रे म्हणले तसे काही खूप चांगल्या युक्ती त्याच्यामध्ये केल्या। मेन रोडून जायच्यापेक्षा दुसऱ्या काढणी किंवा हेलिकॉप्टरने आम्ही ब्रिजिंग केलं, हेली ब्रिजेस, अशा तऱ्हेच्या बऱ्याच आम्ही त्याच्यामध्ये गोष्टी झाल्या। त्यामुळे आपला जो एम होता तो इतकं इंटरनॅशनल प्रेशर होतं, 7th फ्लीट बांगलादेशच्या खाडीमध्ये येत होतं, तरीसुद्धा मला वाटतं एक भारताचा, भारतीय जनतेचा आणि त्याचबरोबर बांगलादेशच्या जनतेचा फार एक मोठा विजय झाला। आणि त्यामुळे त्याच्यामध्ये मला भाग घेण्यासाठी मी खरंच मला स्वतःला मला त्याच्यामध्ये अभिमान तर आहेच, पण मी स्वतःला भाग्यवान समजतो की मी देशाची अशी सेवा करू शकलो। धन्यवाद। मी तुमचं डोमेल टू कारगिल पुस्तक वाचलं आहे, 62चं तेही वाचलेलं आहे। एक प्रश्न मी जरा त्यांना थोडा विचारणार आहे, मला माहिती नाही तुम्हाला तो आवडेल की नाही, पण मी आज इथे बसलेच आहे तर प्रिव्हिलेज घेते विचारायचा की त्या पुस्तकामध्ये तुम्ही युद्धावरती लिहिताना तुम्ही पाकिस्तानी जो एक तिथला लढवय्या जवान होता त्याच्याबद्दल अतिशय चांगलं लिहिलेलं आहे। म्हणजे तुमचे शब्द पण इतके सुंदर आहेत की भारतीय सैनिकाबद्दल लिहावं इतकं तीव्रतेने तुम्ही लिहिलं आहे। मला जरा राग आला सर, तर शत्रू आहेत ना, तुम्ही त्यांच्याबद्दल एवढं चांगलं का लिहिलं? मला हा प्रश्न अत्यंत आवडलेला आहे, प्रथम तुम्हाला सांगतो। थँक्यू। आणि तुमची जी हा जो भ्रम आहे मी अत्यंत दूर करू इच्छितो। अनुराबाई, असा आहे की अत्यंत एक फार मोठी अशा प्रकारे आमच्यात समज आहे की शत्रू जो आहे तुमचा तो जोपर्यंतचा मृत्यू होत नाही तोपर्यंत, एकदा त्याचा मृत्यू झाला की तो तुमच्याच इतका शहीद आहे। जरी तो तुम्हाला गोळ्या मारत असला तरी तुमच्याच इतका शहीद आहे। आणि त्यानं तो खरोखरच युद्ध एका योद्ध्यासारखा लढला असला तर ते त्याचं स्तुती करणं अत्यंत आवश्यक आहे। कारण शेवटी योद्ध्याला, युद्धतेला कुठल्याही राष्ट्रीय सीमा नाही आहेत, हे महत्त्वाचं आहे। आणि याचकरता जेव्हा टायगर हिल जिंकली जाते तेव्हा आणि पाकिस्तानचं राष्ट्र आपली शवं घेत नाहीत, तेव्हा भारतीय सैन्य त्यांची शवं अत्यंत इत्मामानं पुरतात। त्याचं कारण जो शत्रूचा मृत सैनिक आहे त्याला आदर करणं अत्यंत महत्त्वाचं आहे। आता जो त्यांनी प्रश्न विचारला याचं एक उदाहरण मी दिलेलं आहे। फार अत्यंत रोमांचकारी अशा प्रकारे हा प्रसंग आहे। 4 जुलै 1999 कारगिलमधली टायगर हिल नुकतीच जिंकली गेलेली होती।
नुकतीच, आणि टायगर हिल जिंकली की जवळजवळ युद्ध संपलं हे आपल्यालाच नाही तर पाकिस्तानाने ठाऊक होतं. आणि वर टायगर हिल मोर्चा होता आणि त्याच्या खाली हेल्मेट नावाचा ही जी नावं आहेत ही आम्ही देतो, पाकिस्तानची नावं आणि कुठलीच असतील, आणि खालती हेल्मेट नावाचा एक मोर्चा होता. त्याच्यातला हेल्मेटचा जो मोर्चा आहे तो जेव्हा पाकिस्ताननं हरवला त्याच्याकडनं, तेव्हा एक कॅप्टन कमाल शेर नावाचा एक कॅप्टन होता. तोपर्यंत सकाळ झालेली होती आणि हेल्मेट घेणं अत्यंत आवश्यक होतं, कारण त्याला ठाऊक होतं की जर हेल्मेट गेलं तर टायगर हिल गेली. आणि त्यामुळं दिवसाढवळ्या कधी हल्ला करत नाहीत. दिवसाढवळ्या सकाळी 8 वाजता कॅप्टन कमाल शेरनं आपल्या सैनिकांना घेऊन हेल्मेटवर हल्ला केला. हेल्मेटवर आपली 8 शीख ही पलटण होती आणि टायगर हिलवर आपली 17 ग्रेनेडियर पलटण होती. आणि हे सगळे त्या कमाल शेरला बघत होते. आणि तो जेव्हा आपल्या सैनिकांना पुढे नेत होता, दुर्दैवानं त्याचा प्रतिहल्ला यशस्वी झाला नाही आणि तो मृत्युमुखी पडला, शहीद झाला. प्रत्येक सैनिकाला, आणि मी हे 17 ग्रेनेडियर्सच्या एका मेजर साहेबांकडून ऐकलेलं आहे की सर आम्हाला वाटलं की ह्याला पाकिस्तानमधला सर्वोच्च सन्मान मिळावा. दुसरं महत्त्वाचं मी तुम्हाला सांगू इच्छितो, आता आपल्या पटवर्धन साहेबांनी सांगितलं, शक्करगडची लढाई जेव्हा झाली त्याच्यात 3 ग्रेनेडियरने अत्यंत मर्दुमकी केली. त्याचे कमांडिंग ऑफिसर होते कर्नल BP एरी. तर त्यांच्यावर त्यांच्या विरुद्धचा बटालियन कमांडर होता, त्यानं 7दा हल्ला केला. कारण आणि ते पाहत होते आणि शेवटी तो मृत्युमुखी पडला. मोठी लढाई होती, त्याच्यात होशियार सिंगला परमवीर चक्र मिळालं, BP एरीना महावीर चक्र मिळालं. पण जेव्हा त्या पाकिस्तानी कमांडिंग ऑफिसर शव त्यांनी परत केलं तेव्हा BP एरी साहेबांनी त्या कमांडिंग ऑफिसरची जी सायटेशन ज्याला म्हणतात, जी कामगिरी होती ती हाताने लिहिली इंग्लिशमध्ये आणि त्याच्यावर लिहिलं की याला निशाने हैदर हा सन्मान द्यावा. निशाने हैदर पाकिस्तानचा म्हणजे आपलं परमवीर चक्र. आणि ती चिठ्ठी त्यांनी त्याच्या खिशात खोचली. आता दिलं की नाही हरकत नाही, पण हे महत्त्वाचं आहे की शत्रू सैनिक जेव्हा मृत होतो तेव्हा तो एक केवळ सैनिक राहतो. क्या बात है, क्या आणि ज्या सेना हे समजतात त्या सेना खऱ्या सेना आहेत. त्या सेना त्यांची जी गुणवत्ता आहे ती मोठी आहे. आणि मला अभिमानानं सांगावंसं वाटतं की भारतीय सैन्य दल हे या बाबतीत अत्यंत अत्युच्च अशा दर्जाचं आहे.